ग्लोब बिझनेस फ्युचर म्हणजे GBFच्या वतीने महिला दिन उत्साहात साजरा. मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्थेच्या माध्यमातून उद्योग व्यवसाय वाढीसाठी प्रबोधनात्मक कार्य चालू असलेल्या GBF ग्रुपच्या वतीने नुकताच महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून अनेक उद्योजकीय पुरस्कार प्राप्त असलेल्या मास इंजिनियर्स सांगलीच्या मॅनेजिंग डायरेक्टर सौ अर्चना पवार उपस्थित होत्या. सौ अर्चना पवार आणि उपस्थित महिलांच्या हस्ते जिजाऊ मासाहेब व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सदर कार्यक्रमासाठी GBFच्या रायगड व शिवनेरी चॅप्टरच्या महिला उद्योजिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. GBFचे मार्गदर्शक रवींद्र खिलारे पवार व तात्यासाहेब खोत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कोणत्याही क्षेत्रात महिलाही काही कमी नाहीत याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सौ अर्चना पवार ह्या आहेत. हे त्यांनी आपल्या भाषणांमधून उद्योजकीय प्रवासाचा आढावा घेतला. त्यातून सर्वांना लक्षात आले व अनेकांना प्रेरणाही मिळाली. एक महिला शून्यातून विश्व निर्माण करू शकते हे उपस्थित उद्योजकांच्या लक्षात आलं. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महिला उद्योजकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजन स्मिता देसाई, सारिका जाधव, अश्विनी गरुड, ऐश्वर्या बेळगावकर, तेजस्विनी धनवडे, सुनीता खबाले यांनी केले. यावेळी रेखा पाटील, आशा पाटील, ॲडव्होकेट स्वाती देसाई, अलका माने, नेहा सुर्वे यांच्यासहित अनेक मान्यवर उद्योजक उपस्थित होते. असल्यामुळे त्यांचं सिव्हिल बनतच नाही. ते जितकं डीप जातात काहीतरी करतात, पाणी तिथे लागतं त्यांना आणि ते होतच नाही. ॲक्च्युली मशीनचा पिरियड होता 4 महिने आणि माझ्याकडे ते 7.5 महिने साधारण झालेले आहेत मशीन्स रेडी होऊन. आणि मी जेव्हा त्यांना कॉन्टॅक्ट करते ते म्हणतात की आमचे असे प्रॉब्लेम चालू आहेत, आम्ही दुसरी लँड बघतोय, शेड बघतोय, त्याच्यामध्ये माझी बिग इन्व्हेस्टमेंट झालेली आहे आणि तुला थोडं थांबावं लागेल. आणि आम्ही पेशन्सली आमच्या क्लायंटला कोऑपरेट करतो की ओके आम्ही वेट करतो आणि आपण कसं करायचं आहे ते बघूया. यांच्याकडे माझी आता ही 3री ऑर्डर चाललेली आहे जवळपास. आधीच्या 2 मशीन्स मी प्रूव्ह आउट केल्या होत्या. आता या मशीनसाठी मी जे बनवलेलं आहे मी गेले 8 महिने वेट करते की ओके की ठीक आहे तुमचे प्रॉब्लेम्स आहेत तर मी समजून घेते. हे जे काही क्लायंट रिलेशन म्हणजे ऑर्डर्स ह्या पैशांवरती मिळत नाहीत. व्हॉट आय फील इट इज ओनली टू गेट द कस्टमर रिलेशनशिप की कशा ऑर्डर्स आहेत. आणि माझा फोन 24/7 चालू असतो. रात्री 2 वाजता जरी फोन आला तर मी फोन रिसीव्ह करते. व्हॉट एव्हर इज देअर मी फोन रिसीव्ह करते. तेव्हा माझ्या सगळ्या क्लायंट्सना माहिती आहे की अर्चनाला फोन केला तर ती फोन घेणार नाही. म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह नंतर होईल पण ती फोन घेईल. सो ह्या काही बेसिक गोष्टी आहेत की ज्या मी फॉलो करते बिझनेसमध्ये टू मेंटेन द बिझनेस रिलेशन अँड ट्रस्ट. बेसिकली मॅटर करतो की त्यांचा आपल्यावरती किती ट्रस्ट आहे.